हॅलो. तर ही असते माझ्या दिवसाची सुरुवात. ठीक आहे. डबा बनवायचा आहे. आपले 7:15 वाजले. मी उठण्याची भरडी ऑलरेडी बनवून घेतली आहे, कारण का दूध पण तापायला ठेवलं आहे. एकीकडे दूध तापले, इकडे विठण्याची भरडी झाली. ठीक आहे. म्हणजे 2 कामं एकसाथ होऊन गेले. आणि आता मी बनवते आहे काला म्हणजे ज्या चपात्या आपल्या शिळ्या राहतात. ठीक आहे. त्यांना फोडणी द्यायची. तर खूप ठिकाणी याला फोडणीची चपाती म्हणतात, चपातीचा चिवडा पण म्हणतात. ठीक आहे. डिपेंड आहे तुम्हाला काय म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकता. काल मी कैरीची चटणी पण केली. याच्यात कैरीची चटणी आहे. मी तर थोडं कोथिंबीर घेते. फ्रीज आहे. मी लवकरच तुम्हाला होम टूर करवेल. मिरची नको आहे, कढीपत्ता नाही आहे इथून, कढीपत्ता संपला आहे. सो मी आता जास्त काही गोष्टी बघत नाही वाचणार आहे. ठीक आहे. घरात थोडीसं अजून सेट व्हायला वेळ लागतो. मला कोथिंबीर खूप जास्त असलेली आवडते. पर्सनली मला मिरच्या आणि कढीपत्ता जास्त नाही आवडत. त्यामुळे मी काय करते, यांची पेस्ट बनवूनच वापरते. ठीक आहे. आपण धुवून घेऊया. कोथिंबीर धुवून घेतली. आता शिरून घेते. ही रेसिपी मी शॉर्ट्समध्ये अपलोड करणार आहे, तर शॉर्ट्समध्ये बघायला विसरू नका. ठीक आहे. पीपल कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असलंच पाहिजे. केस ट्रेनमध्ये थोडी खराब झाली आहेत. ठीक आहे. माझा परवाचा व्हिडिओ डिलीट झाला, सोमवारचा सगळा व्हिडिओ डिलीट झाला. तरी पण मी घरातला जो शॉर्ट होता तो अपलोड केला आहे. प्लीज समजून घ्या. आणि कालचा व्हिडिओ आज संध्याकाळी अपलोड करेल. बट ऑफिस मोबाईलमध्ये स्पेसची प्रॉब्लेम होतं. नवीन मोबाईल घ्यायचा, बट थोडं टाईम अजून त्याला. ठीक आहे. निघाली ऑफिसला. आज एक न्यू जॉईनिंग आहे, 3 इंटरव्ह्यू आहेत. थोडंसं काय होतं ते जगलिंग होती आहे माझी, बट ठीक आहे. इट्स ओके. मला लवकर पोझिशन्स क्लोज करायच्यात आणि लवकर माझी हायरिंग संपवायचं आहे मला. आज मी थोडं हेल्दी खायचं ठरवलं आहे. हेल्दी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मी कॉफी कमी केली आहे. त्या हिशोबाने मी दिवसातले तर छोटे 4च कप कॉफी पिते. आणि मी घरीच चहा पण बंद केला आहे. त्यामुळे आता कॅफिन माझं भरपूर कमी झालं आहे. असं मी ठरवलं की शुगर खूप कमी करायची आहे. आणि बघूया आता, सगळ्या गोष्टी एकसाथ नाही होतं. तरी पण मी थंड पाणी प्यायचं बंद केलं आहे. हे एक पॉझिटिव्ह आहे. थोडंसं कधीतरी वाटलंच तर पिते, नाही तर नाही पित मी. तहान असं जरा जास्तच लागली असेल तरच पिते, नाही पित मी थंड पाणी. बंद केलं मी थंड पाणी. कॉफी कमी केली आहे, शुगर कमी केली आहे. थोडं हेल्दी राहायचं ठरवलं आहे. आता जर ह्या गोष्टी माझ्या नीट पार पडल्या तर मी ठरवलं मी जिम लावणार आहे. बट ह्या क्रायटेरिया पूर्ण झाल्यावरतीच लावणार आहे, जेणेकरून माझे पैसे वाया जाऊ नये. हा एकच माझा विचार आहे. आणि माझी पहिली झोप झाली पाहिजे नाही. जर माझी झोप झाली तर मी जिम लावणार आहे, नाही तर जिमला टाटा बाय बाय. झोप प्यारी आहे गाईस. झोप, आराम महत्त्वाचा आहे. दिवसभर तर तो घरी जाऊन काम असतं. तर काल घरी जाऊन मी पूर्ण फ्रीज साफ केला आहे. त्यात माझा 1 तास गेला. मग रिधानने ऑलरेडी पिझ्झा खाल्ला होता काल, तर त्याला जेवायचं नव्हतं. रिधानला थोडंफार भरवलं, माझा उपवास सोडला. काल जेवणात काय काय होतं त्याचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. ठीक आहे. आणि आज सकाळी जेवणात काय बोललं त्याचा पण मी शॉर्ट्स अपलोड करणार आहे. आणि मग रात्री 12:30 वाजता रिधानाला मम्मा भूक लागली. मम्मी त्याला उठून परत डाळ भात दिला, त्याची भांडी परत घासून ठेवली. म्हणजे या मुलाला मी ऑलरेडी विचारलं होतं, बाळा तुला जेवायचं आहे का? मला माहिती तू पिझ्झा खाल्ला, पण थोडासा डाळ भात घासून. तेव्हा नाही. पण माझं काम वाढवायला या पोरांना काय मजा येते काय माहिती.
त्यातल्या त्यात रिथान्या मी जस्ट पडले होते. मम्मा पाणी प्यायचं अशी त्रास देतात नाही पोरं दोन्ही पण. काय सांगू मला ना, मला झोपायचं असतं. मी ट्राय करते मी लवकर झोपावं, पण नाही. आणि ठरवलं मम्माची झोपच होऊन द्यायची नाही आहे. त्यामुळे काय देतात दोन्ही पोरं फ्लूट आहेत. रिधानचं पण आता ठीक आहे, झाला पुढचा महिना मग स्कूल चालू होणार, मग त्यालाच टाईम असणार आहे. आणि ऑलरेडी आता स्विमिंग क्लासेस चालू आहे. आता तर टायकॉन्डो क्लासेसची पण इन्क्वायरी करायची आहे मला इकडे कांजूरला. आणि मग त्याच्यानंतर त्याचे नॉर्मल क्लासेस. घरी हा मुलगा काही अभ्यास करत नाही, त्यामुळे क्लासेस लावणार आहे मी. आणि आज दुपारी मस्तपैकी रस्ते केले 12 वाजता, 12 सव्वा 12 वाजता, म्हणजे पोट जरा भरलेलं राहील. आणि मी आता ठरवले माझ्या जेवणामध्ये दही इन्क्लूड करायचं आहे. काकडी गाजर, हे गाजर मला जास्त आवडत नाही, सॉरी, बीट पण मला जास्त आवडत नाही. काकडी आणि कैरी मी करेल. कैरी मला खूप आवडते. तर ना एक वर्षी मी जेव्हा आय थिंक मी 4th स्टँडर्डला होती आणि माझ्या मामाच्या इकडे ना ऑर्गॅनिक टमॅटोज होत्या. त्यावेळेस जेव्हा मी 4th स्टँडर्डला होती, मी रोज नाही म्हटलं तरी 10-12 टमॅटो खायचे सकाळ ते संध्याकाळपर्यंत. मला खोटं वाटेल पण मी खरंच खायची. मी आणि माझ्या एका लांबच्या मावशीची मुलगी आहे, ती तायडी म्हणतात तिला, आम्ही दोघी मिळून पूर्ण मे महिन्यात अर्धी टमॅटोची बाग खाली गेली होती. आणि तुम्हाला माहिती असेल टमॅटो जर झाडाला तर त्याला असं वरती एक तार लावावी लागते, ठीक आहे. तर आम्ही एवढे टमॅटो खाल्ले ते लिटरली अर्धा टमॅटोचा वावर आम्ही दोघींनी संपवलं होतं. आणि त्याच्यानंतर ना परत मामानी बोलत सांगितलं मे महिन्यात तिला पाठवू नका, माझे टमॅटोचे सगळे पैसे खाऊन टाकले तिने. तर अशा खूप साऱ्या मेमरीज आहेत. लहानपणी मामाच्या इकडे खूप मजा यायची. जेव्हा माझी मम्मीचे पप्पा होते त्यावेळेस तर धमाल होती, धमाल म्हणजे तिकडे मी बोलेल ती पूर्व दिशा होती, बाकी काय नाही. हां, मग डाळ भात चपाती भाजी जे म्हणाल ते खायला, जे बोलेल ते. रोज आईस्क्रीम ठरलेली होती, सकाळी चहा नव्हती पिते बा मी, पण दूध बिस्किट कंपल्सरी असायचं किंवा टोस्ट चहा हे असायचं. माझे बाबा असताना मजा होती. पण आता मी जेव्हा 12th स्टँडर्डला होते तेव्हा त्यांची डेथ झाली. त्याच्यानंतर ना मग माझं मामाकडे जाणं बंद झालं. बंद म्हणजे मला वाटतं आहे त्याच्यानंतर मी मोजून 5 ते 6 वेळा मामाकडे गेले असेल, ते पण भेटायला आणि राहायला 1दा किंवा 2दा बस. त्याच्यानंतर मी राहायला गेलीच नाही. किंवा मग जॉब कॉलेज मग सगळंच बिझी होत गेलं, मग वेळच नाही भेटला. खरंच लहानपण जगून घ्या. तर मी निघाली आहे घरी. आज 3 इंटरव्ह्यू झाले, एक जॉईनिंग झाली. खूप असं वाटत असेल मी खूप काम करते, ॲक्च्युली मी खूप काम करते. मी खूप एफर्ट्स टाकते पोझिशन क्लोज करण्यासाठी. माहीत नाही का माझा डावाडोळा फडफडायला लागला आहे. 2-3 दिवस झाले माझा डावाडोळा खूप फडफडतो. खूप एफर्ट्स घेते काहीच मी, खूप मला लवकरात लवकर हायरिंग क्लोज करायची माझी. आणि मी जे मी तुम्हाला सगळ्यांना पहिलं सांगितलं होतं की संध्याकाळचे केस मोकळे सोडू नये, मी स्वतः केस बांधते, जेणेकरून असं नको व्हायला. दुसऱ्यात सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोडे पाषाण, ठीक आहे. ही म्हण मला खूप आवडते. आता म्हण आहे, वाक्यप्रचार आहे, अशा खूप गोष्टी आहेत, बट येस आवडतात मला. नॉट फॉर टोमणे मारायला 1 सेकंड, तर आवडतात या गोष्टी. मराठी अशी जी सुंदर भाषा आहे आपली, ज्याच्यामध्ये तुम्ही कितीही हे करा, काय म्हणा, कितीही जशी वळवावी तशी वळते. कधी माझे ना टंग ट्विस्टर होतं, मला लवकर बोलता येत नाही, मी कन्फ्यूज होते. जेव्हा मी खूप एक्सायटेड असते माझे शब्द फिरतात उलटे पेटे, हे होतं माझ्याबरोबर. आणि ही मी माझी नखं वाढवली आहेत. ॲक्च्युली तुम्ही बघू शकता, मला नखं वाढवायला खूप आवडतात. माझ्या दोन्ही हाताची नखं वाढलेली असतात, पण जेवण बनवायला लागतं म्हणून मी माझ्या राईट हँडची नखं अजिबात नाही वाढवत. कारण का मी काही विसरली नाही ना आज,
यार मला ना कधी कधी असं वाटतं मी खूप गोष्टी विसरते, बट ठीक आहे. मला वाटत नाही उद्या काही असं इम्पॉर्टंट आहे, तरी पण बघूया. मी जाऊन घरी जाऊन चेक करेन, ठीक आहे. बाकीचं आता घरी जाऊन रिधान जेवण, घरातली कामं आलीच, खूप सारी कामं आली इथे, ठीक आहे. तर काल मी घरात स्वीट साफ केलं, खूप खराब झाला होता. मला स्वीट साफ करायला जवळजवळ 1 तास गेला आहे. त्यानंतरनं भाकरी बनवल्या, बेसनाचा पोळा काढला, ज्याला आपण इंग्लिश याच्यामध्ये म्हणतो, इंग्लिश याच्यामध्ये सॉरी हिंदीमध्ये म्हणतो बेसनचा चीला, ठीक आहे. खूप हेल्दी असं इथे काहीतरी आहे वाटतं. आज कोणतरी आलं, थोडीशी गर्दी दिसते, बट इट्स ओके. आपल्याला काही घेणे देणे, आपण आपलं काम करायचं, ओके. तर निघाली आहे. काल खूपच उशीर झाला झोपायला, रात्री खाण्याची, आणि रिधानची खूप राग होती. मला इतका राग आलेला ना, मी काय सांगू. तर नंतर मला स्वतःच्याच मनावरती कंट्रोल केलं, म्हटलं बास पूजा बास, जास्त नाही रागवायचं. आणि मग चालले आता घरी. बघूया. मी ना काल संध्याकाळी जाताना ना वांगी, ते मोठं वांगं असतं ना, त्याचा बैंगनचा भरता बनतो, ते घेऊन गेली होती, कारण का मला ते फ्राय करायचं होतं. पण काय बोलतात ते, टाईम नाही भेटला सकाळी. मला थोडं उशिराला उठायला झालं. मग मी रात्रीची जी चपाती उरली होती त्याची मस्तपैकी फोडणीची पोळी केली, कैरीची चटणी आणली होती, आणि काल केल्या म्हणजे परवा केल्या आळूवड्या, तर त्या काल तळली होती, एक राहिली होती त्या, तर ती एक घेऊन आली, ती 2-3 आणल्या होत्या. असंच माझं जेवण झालं होतंच. पण आजपासून मी थोडंसं प्रेप करून ठेवणार आहे गोष्टी, जेणेकरून त्रास नको व्हायला मला रोज सकाळी उठून. पण यार उठून जेवण बनवायचं म्हटलं ना, जाम कंटाळा येतो मला, कारण का थकतं माणूस आणि प्रॉपर रेस्ट पाहिजे नसतं, म्हणून मला जाम कंटाळा येतो. बाकी मला जेवण बनवायचा कंटाळा नाही आहे. मी सॅटर्डे संडे दोन्ही दिवस जेवण बनवते, पण रोज सकाळी उठून जेवण बनवणं म्हणजे मला खरंच जाम कंटाळा येतो. माझी झोप पूर्ण नाही होत, म्हणून बाकी काही नाही आहे. बरेच दिवस झाले मी ना प्रॉपर अशी स्पायसी मिसळ खाल्ली, स्वतःच्या हाताची, बाहेरची नाही, स्वतःच्या हाताची. तर बघू आता ह्या संडेला बनवेन मिसळ, बघू माझा मूड झाला तर, नाही तर मरू दे, मी करेल कंटाळा. नाही मला खरंच, मला ना सॅटर्डे संडे झोपायला खूप आवडतं. पण रिधानचा रिझल्ट 8 ते 11च आहे. सॅटर्डेला पहिला 11 ते 2 होता. आता मला इतका राग आलाय ना, मी ऑल द वे कांजूरवरनं मला घाटकोपरला जावं लागलं, मग तिथून रिझल्ट. काय बोलावं खरंच. आणि परत माझा डोळा फडफडतो, बघावं लागणार काहीतरी. चला मी चालले सबवेमधून, भेटूया तुम्हाला घरी गेल्यावरती, बाय. हिरोईन हिनी असं उलटं चढलं होतं, हा उलटा चढला होता आम्ही. ए बेटा रुको, ओ वा बाबू, वा वा वा, आता फिरा बाबू, उलटा फिरा, तनया उलटा. रिदू, कोणी ही घसरगुंडी अशी उलटी चढली होती काय माहिती, देव जाणे. पण ती मस्त असं बॅलन्स करतीये आणि खेळतीये. आम्ही आलो आहोत गार्डन मध्ये. इथे गार्डन आहे, चांगलं गार्डन आहे, बिल्डिंग मध्येच आहे, आणि प्लस क्रिकेटसाठी मैदान आहे, स्विमिंग पूल आहे. बाकीच्या मी तुम्हाला नंतर दाखवेन, पहिलं हिला बघता आता. तू काय करतोय? हा रिधान, हा असा येड्या आणि बागड्या आणि नाचतोय. आणि ही हिरोईन इथे खेळतीये उलटी घसरगुंडी, पण ती छान मॅनेज करते हा स्वतःला.